अशी लसुणी मेथी खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। चला तर मग आज बनवूया ढाबा स्टाईल लसुणी मेथी। याच्यासाठी मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे, डाळ आणि तीळ हे सगळं एक एक करून भाजून घ्यायचं आहे। तर मीडियम फ्लेमवरती मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आपल्याला ते आता मिक्सरमधून बारीक करायचं आहे। मिक्सरमधून बारीक करताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू, जेणेकरून त्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनेल। तर इथे माझी पेस्ट बारीक करून झालेली आहे। चला तर मग आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल ॲड करून जी आपली मेथी आहे ती थोडीशी अर्धवट भाजून घेऊया। तर इथे तेलामध्ये मी 2 ते 3 कुड्या लसणाच्या ॲड केलेल्या आहेत आणि इथे थोडीशी मेथी अर्धवट चिरलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला अर्धवट शिजवायची। मेथी शिजून झाली की त्याच पॅनमध्ये मी आता 1.5 चमचा तेल ॲड केलेलं आहे आणि खूप सारा असा बारीक चिरलेला लसूणही ॲड करून घेते। तर इथे लसूण थोडासा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा। लसूण आणि कांदा चांगला असा भाजून घेतला की त्याच्यामध्ये आपण आता ॲड करूया बारीक चिरलेला टोमॅटो। तर टोमॅटो छानसा भाजून घ्यायचा आहे, एकदम मॅश होईपर्यंत टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करू। याच्यामध्ये मी हळद, जिरेपूड, धनेपूड, लाल मिरची पूड, थोडासा माझ्याकडे मटन मसाला होता तो पण मी ॲड केला आहे, तो ऑप्शनल आहे। त्याच्यानंतर तुमचं घरचं काही काळं तिखट वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। तर हे सगळं पुन्हा एकदा चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती पण याच्यामध्ये ॲड करून घेऊया। 1-2 मिनटं मी मंद आचेवर हे सुद्धा छान भाजून घेते आहे आणि याच्यामध्ये आपण आता थोडंसं मीठ ॲड करूया आणि मीठ एकदा मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। पाण्याला 2 मिनटं चांगली अशी उकळी येऊन द्यायची आणि पाण्याला उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण मेथी भाजून घेतली होती ती ॲड करून घ्यायची आहे। तर इथे आपलं ढाबा स्टाईल लसुणी मेथी रेडी झालेली आहे। टेस्ट याची खूप अप्रतिम लागते। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।